नमस्कार. I am Dr. Mrs. Kesri. Welcome to my channel आहार विचार. परवा मी चहाबद्दल बोलत होते, त्याचाच पुढचा भाग आज सांगणार आहे. सध्या ग्रीन टी ह्याच्याबद्दल खूप चर्चा होत आहे. ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होते असं सांगण्यात येतं. ग्रीन टी 200 ते 300 ml पर्यंतच प्यावा, त्याच्यापेक्षा जास्त पिऊ नये. हा ग्रीन टी कार्य कसं करतो तर आपल्या शरीरात जी फॅट डिपॉझिट झालेली आहे तिचं ब्रेकडाऊन करतं. आणि ज्या वेळेला तुम्ही कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी करता त्या वेळेला ही फॅट वापरली जाते आणि एनर्जी एक्सपेंडिचर वाढवलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ग्रीन टी नुसतं पिऊन चालणार नाही. ग्रीन टी प्यायल्यानंतर त्याला एक्सरसाइज शेड्यूलची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे. ग्रीन टी एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी वाढवतं आणि त्याच वेळेला ॲपेटाईट कमी करतं. म्हणजे भूक कमी लागते, खाण्याची इच्छा कमी होते. म्हणजे इनटेक कमी आणि आउटपुट जास्त ह्या तत्वावर ग्रीन टी काम करतं. पण ग्रीन टी पितो आहोत म्हणून काहीही खाल्लं, कितीही खाल्लं तर चालणार नाही. कारण तसं केल्यास ग्रीन टीचा उपयोग होणार नाही. ग्रीन टी alone will not be effective. It must have some schedule of exercise and diet pattern along with. Otherwise, it is of no use. If you drink green tea excessively, then you will get the adverse effects of green tea. This is because it's a tea. It means it contains tannin and caffeine in addition to the flavonoids. So whatever are the side effects or the adverse effects of excess tea are same for green tea. So never drink more than 200 to 300 ml of green tea and have a particular schedule of exercise and diet. आता चहा जसा सर्वत्र प्यायला जातो तसंच दुसरं पेय आहे कॉफी. कॉफी ही सर्वत्र जगात सर्वत्र प्यायली जाते. कॉफीमध्ये कॅफीन असतं. कॅफीनचं प्रमाण टी पेक्षा जास्त असतं. असं सांगितलं जातं की कॅफीनमुळे माणूस तरतरीत राहतो आणि तो चांगलं काम करू शकतो, म्हणजे तो जागा राहतो. हे खोटं नाहीच आहे. पण खूप स्ट्रॉंग कॉफी प्यायली किंवा खूप वेळा कॉफी प्यायली तर हा इफेक्ट जातो. तसंच ह्याच्यात कॅफीन जास्त प्रमाणात असल्यामुळे कॅफीन इतर काही ठिकाणी कार्य करतं. ते लिपिड प्रोफाईल मध्ये चेंजेस करतं. कोलेस्टेरॉल, LDL आणि ट्रायग्लिसराइड्स या तिन्हीच्याही लेव्हल्स ते वाढवतं. तसंच आर्टरीजमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस करतं, म्हणजे आर्टरीजमध्ये फॅट डिपॉझिशन वाढवतं. ह्याचा अर्थ रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि त्यामुळे हार्ट स्ट्रोक किंवा ब्रेन स्ट्रोकची शक्यता वाढत जाते. तसंच अतिरिक्त प्रमाणात जर याचं सेवन केलं तर ओबेसिटी होते आणि ओबेसिटी झालं की त्याचे रिस्क फॅक्टर आहेतच आणि त्यामुळे त्या गोष्टी होऊन ते आजार होतात. तेव्हा कॉफी पण विशिष्ट प्रमाणातच प्या, जास्त स्ट्रॉंग करू नका आणि जास्तीत जास्त
200 ते 300 ml प्या. तसंच चहा पितानाचे काही नियम पाळावेत असं मी माझ्या पेशंटला सांगितलं होतं. ते नियम कॉफीलाही लागू होतात, कारण कॉफी आणि खाण्याचे पदार्थ ह्यांचा जो टाइम फॅक्टर आहे तो खूप महत्वाचा आहे, नाहीतर त्याचे दुष्परिणाम होतात. जगात अजून एक पेय आहे की ते सर्वांना खूप आवडतं आणि ते सर्वत्र प्यायलं जातं, ते म्हणजे चॉकलेट ड्रिंक. चॉकलेट ड्रिंकच्या रूपात प्यायलं जातं किंवा चॉकलेट म्हणून खाल्लं जातं. थिओब्रोमा नावाच्या झाडाच्या सीड्स असतात. त्या सीड्स पासून कोको पावडर तयार केली जाते आणि ही कोको पावडर चॉकलेट करण्याच्या प्रक्रियेत घातली जाते किंवा चॉकलेट ड्रिंक म्हणून जे चॉकलेट बाजारात मिळतं त्याच्यात घातली जाते. रेग्युलर चॉकलेटमध्ये ती थोड्या प्रमाणात असते आणि चॉकलेट ड्रिंकमध्ये ती जास्त प्रमाणात असते. ही कोको पावडर आहे, ह्याच्यामध्ये थिओब्रोमिन हे कंपाऊंड आहे आणि हे कंपाऊंड ही एनर्जेटिक आहे असं सांगितलं जातं, म्हणजे त्याच्यामुळे तरतरी येते. पण जसं चहा कॉफी अतिरिक्त प्रमाणात प्यायल्याने निद्रानाश होतो आणि ऑस्टिओपोरोसिस होतं किंवा ओबेसिटी होते, हार्ट प्रॉब्लेम्स होतात, तसंच जर हे चॉकलेट म्हणजेच थिओब्रोमिन अतिरिक्त प्रमाणात खाल्लं तर तसेच दुष्परिणाम होतात. त्याच्याने पण गॅस्ट्रिक ऍसिडिटी, स्लीपलेसनेस म्हणजे निद्रानाशाचा विकार होतो. तेव्हा लहान मुलांना दूध प्यावं म्हणून जेव्हा चॉकलेट घालून दिलं जातं आणि चॉकलेट त्यांना खूप आवडतं म्हणून रोजच्या रोज चॉकलेट दिलं जातं आणि ते दूध ती मुलं पितात, तेव्हा कृपया रोजच्या रोज हे चॉकलेट घालून त्यांना दूध देऊ नका. कधीतरी आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा चॉकलेट ड्रिंक गंमत म्हणून देणं गोष्ट वेगळी. रोजच्या रोज जर हे चॉकलेट त्याच्या पोटात गेलं आणि तेही जास्त प्रमाणात गेलं, कारण आवडतं म्हणून भरपूर प्रमाणात चॉकलेटच्या दुधात घातलं जातं, तर त्याचा दुष्परिणाम होतो आणि मुलांना त्याचं ॲडिक्शन होतं. जसं एखाद्याला दारूची सवय लागते तसंच ह्याची पण सवय लागते आणि मग ते असल्याशिवाय मुलं दूध पित नाहीत किंवा चॉकलेट असल्याशिवाय दुसरं काही खायला तयार होत नाहीत. तेव्हा लहान मुलांना चॉकलेट ड्रिंक म्हणून देताना किंवा चॉकलेट खायला देताना कृपया ही काळजी घ्या की त्याचं अतिरिक्त सेवन होणार नाही, नाहीतर त्यांना लहानपणीच सर्व रोगांचा सामना करावा लागेल. तेव्हा चहा, कॉफी, चहाचे वेगवेगळे प्रकार आणि कोको किंवा चॉकलेट हे पिताना सर्व वयोगटातल्यांनी ही काळजी घेणं आवश्यक आहे की ते व्यवस्थित प्रमाणात फूड आणि पेय यांचा टाइम फॅक्टर लक्षात ठेवून आणि योग्य वेळेला पिणं आवश्यक आहे. तेव्हा ही काळजी घ्या, आपली प्रकृती सांभाळा. लाईक इट, शेअर इट, सबस्क्राईब इट, क्लिक ऑन द बेल आयकॉन. धन्यवाद.